मुंबईतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली आहे। दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचं सांगत त्यांची या सायबर चोरट्यांनी फसवणूक केलेली आहे। तब्बल 75 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमधून लंपास करण्यात आलेले आहेत। 22 ऑगस्ट रोजी पीडित व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला। त्या व्यक्तीनं स्वतःला दिल्ली पोलिसांचा अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि त्यांच्या बँक ऑफ बडोदा खात्याचा वापर हा 2 कोटी 83 लाख रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झाल्याची थाप मारली। दिल्ली पोलीस आता अटक करतील अशी थाप मारली आणि त्यानंतर त्यांना पोलीस वर्दीतल्या एका व्यक्तीचा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल देखील आला। त्या व्यक्तीनं स्वतःचं नाव पोलीस निरीक्षक गोपेश कुमार असं सांगत बनावट कागदपत्र दाखवली, तसंच जमीन रक्कम भरण्याची मागणी देखील केली। घाबरलेल्या वृद्धानं 18 लाखांचं म्युच्युअल फंड विकले आणि बोरिवलीतलं घर देखील विकलं। 75,50,000 रुपये जमा केले आणि चोरट्यांना ते सोपवले।